मी मानतो अंबलपाडी रत्नाकर नायक आणि ताग्गेले बायल कुसुमा याने राधिका रत्नाकर नायक तीन एक उत्तर आमगेला अन्नाले आणि आम्हाला मिळाले पळ्या ताण वचका तक सोडी इथे तो हरिद्वारा ज्ञान दिताल देवतो मात्र थंय गेल्या रे भोंच्या म्हणून वचू नका ज्ञान दी म्हणून मागू का थंय वचून ते तुगे मात्या ते देवा पाय मुळा लावू का आणि मग ज्ञान दी म्हणून का मग बद बाई तशी जाल्ल्या तुवेर स्वाम्याने सोडा बाबा तू कशी येईल कोणा लोटा येईल रे मग स्वाम्याक आश्चर्य तू एकलो येईल कोणा लोटा येईल म्हणत तांगनी तितले मोग दवरलेले तितले दूर तुला नाही येला कोणा लोटा येयलो जागृत आहे म्हणून सांग मागीर स्वाम्याने सांगितलं एक उत्तर निगेल भावेन कसं उत्तर सांगला तेच उत्तर स्वाम्याला तोंडार तुला नाही वेरा व ज्ञान दिसताल देव हंगे देवाला मागो का मग ज्ञान दी म्हणून मागो का आणि हंग गायत्री हवन जाता त्या हवन जाता कितली जप करू जाता त्या जप करी ताजे निमित्त ज्ञान वाढता अभिवृद्धी जाता म्हणून तशी देवा आज देवान आमची समाजांचे एक स्थान मान दिले जीवनात मस्त कष्ट येऊनच बरो मात्र देवान आमकां सोण घाली देवाला अनुग्रह स्वाम्याला आशीर्वादान आज मी मंगळूरांत एक व्हड कार्यक्रम जाला त्या नानांवरचे तेन्ना स्वाम्यान पळोवन हो संदी करतोय हो चल्लो म्हण भारी एक खुशीर म्हळ्यार नाम आनी घाल नाशिल्लें तशी भारी एक खुशीर म्हण तेन्ना त्या स्वाम्यान एक खुशीर त्या हस्त हस्त म्हणलेलें तोंड त्या जन्म पर्यंत खंयचे रितीन विसरच्या साध्य तांतुळ्यांक कसं म्हळ्यार आमकां एक प्रेरण स्वाम्या खुश जाता स्वाम्या खुश जावचे विंगड न्ही देवा खुश जावचे विंगड न्ही तशें जावन संजयनी कोरका चंदुकोण कोरका खंय एक मुजगर जावचा ना देवाला ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ श्रीपादानां अष्टोत्तर शतनामावलिः ध्यानं वन्दे सुकृतीन्द्रकराम्बुजोद्भवं भक्तार्तिहरं स्मितशोभिताननं पाराशररामपदार्चकं शुभाकारं यतिवर्यं सुधीन्द्रसद्गुरुम्। हरि ओम। उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमत्युं नमाम्यहम्। ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। देवाले गुरुवर्याले स्मरण करून काशी मठाचे गुरुपरंपरा सर्व प्रार्थना करून प्रातस्मरणीय सद्गुरु श्रीमद सुधींती स्वामीले वृंदावना पांय पडून
काशी मठाधीश श्रीमद सेमिंती स्वामीले विशेष अनुग्रह आशीर्वाद प्रार्थना करताची आमकां गुरुवर्यांगेल मुखांतर भारी एक विशेष जावन आशिल्लें सौभाग्य सगळे आमगेले आसे तू हिमाचल पर्यंत सर्व समाज बांधवांक वैदिक वृंदांक हरिगुरु कृपेन आमकां अनुग्रह जाल्लो सर्व जनांगेली इच्छा बेंगलोरांत तूं चलले एक मोक्काम समयेचेरी परम पूज्य श्रीमद सेमिंती स्वामी सन्निधानांत तूं सर्वान उठ मेळून प्रार्थना केली सुदींती स्वामीले जन्मशताब्द महोत्सव आचरण गुरुवर्यान आम कशी अनुग्रह आशीर्वचन करताची तशी आमी चलताची म्हणून सांगून प्रति म्हयनो प्रति दिवस म्हणके गुरुवर्यांक गेले विशेष दावन आशिल्लें स्मरण हरिनाम संकीर्तने मूलक पाठ प्रवचन मूलक देव करूंक घेता विशेष दावन हरिद्वारांत मस्त यज्ञ कार्य गुरुवर्यान आमकां अनुग्रह केलेलो ताजे पूर्वांग दावनात घर घरांत प्रति आयतारा हरिनाम संकीर्तन ते हरिनाम संकीर्तने ಒಟ್ಟು सुधींद्रवाणी ते एक 10 की 15 मिनिट गुरुवर्यान आमकां प्रवचना समयेचेर आशीर्वाद केल्ले अत्यमूल्य अद्भुत दावन आशिल्लें एक वाक्य आसा आमी जीवनांत पालन केलें पुरो आमी भाग्यवान सुदीन स्वामीन अनुग्रह केले अमृतवाणी ते सर्वय आयकून व्यासोपासनेचे अत्यंत म्हळ्यार मस्त श्लोक आसा तांतूं एक 2 की 3 श्लोक पठन कोण घेवन भजना कार्यक्रम चलता आसा तशींच उडपी परिसरांत केन्ना आमकां मनांत येवचें एक आमगेले दिनकर भट मामा घरांत सुदींती स्वामीले पादूक आसा जयराम स्टोर्स रामदास पै माम तांगेले घरांत पादूक आसा तशींच आमगेले लक्ष्मण माम हांगा पादूक आसा तशींच कृष्णानंद नायक अमुंज तांगेले घरांत सुदींती स्वामीले पादूक आसा आनी मस्त घरांत आसा मुखार ते खंय म्हूण आमी उलवण कोण घेवन जनपदाक ताजे विचार सांगचे आसा तशी आयज दिवसाक आमी येवन पावलींची लक्ष्मण मामा घरांत लक्ष्मण मामान तांणी देवाल कशी उपासना केला समाजा सेवा कशी केला चेडूवांक कशी मार्गदर्शन दिला आनी देवा विशयेन कसं न्ही चुकलो म्हणून लक्ष्मण मामान सांगचेच तशी न्ही रे ते अशी म्हूण सांगून सीदा कोणेय आसो कसले म्हळ्यार देवा विशयेन आमी चुकचे नज म्हूण असल प्रीती लक्ष्मण मामान सर्व समाज बांधव वयरी अथवा प्रति एकल्या वयरी दवरले निमित्त तांगेली चेडूवांक आमगेले विनयकय देवान भारी चांग देवान प्रेरण दिला तागेले पुस्तकय तशींच हें कसलें सांगचें म्हणून सांगल्यार एक भजना म्हणून कार्यक्रम म्हळ्यार कितले वत्तड असो वचून पावचे ताण गणपतीले सर्व विग्रह रचन करचे परम पूज्य सुदींती स्वामीले विशेष अनुग्रह घेवन तांणी आरंभ केले प्रथम कितले विग्रह आशिल्ले ताजे नंतर कितलो तांणी विग्रह रचन केलां तांगेले धर्मपत्नीन आनंदन अथवा तांगेले सुपुत्रान तांगेले धुवेन कशी सहकार दिला तांगेले तोंडा दाखून ते उत्तर आयकूंक अशी पादुका खंयचे समयेचेर येवन पाविले कोटी गायत्री महायज्ञाक वैदिकाल ಒಟ್ಟು आमगेले विनय कामत कशी पाविले कशी तांणी ते हरिगुरू सेवा केल्ले सुदीन स्वामी प्रीत तांणी कशें केल्लें सुदीन स्वामीले मोक्काम समयेचेर खंयी कार्यक्रम असो कितलेय वत्तड असो तांणी पावन ते हरिगुरू सेवा केल्लें केन्ना स्मरणीय तशें आयज दिवसाक गुरुपादुका पूजन कोण घेवन आतां आमी उलवणे बशिल्ले आसाची आयज दिवसाक हे घरांत पादुका केन्ना येवन पाविले पादुका येयले नंतर तांगेले घरांत कशी वृद्धी जालेली अथवा हे जागो भारी सुंदर दावन एक वास्तू निर्माण दावन हे घरांत येवन वास्तवीक कोण घेवन अनुदिन प्रितीन देवाल तांणी पूजा केला सुदींती स्वामीले प्रति वर्ष चलचे आराधना महोत्सव प्रितीन तांणी आराधन करून हरिगुरू सेवा स्वीकार करता असायचे आतां घोडो दावन आशिल्लें उत्तर तांगेले तोंडा दाखोवन आमी आयकूंक म्हणून सांगून प्रितीन लक्ष्मण मामान सुपुत्र विनयक आमचे लागीं देवाल सन्निधानांत स्वामील सन्निधानांत प्रार्थना करतची तांणी आतां तांगेले मनांतून संतोष हरिगुरू सेवा आमी कशी केले यात्रा कशी केले कोटी गायत्री कशी आमी भागवयसिले ते संतृप्ती तांणी सांगताचे हरी ओम
प्रथम जावनो कुलदेव जावनो शिलाम गेला कुडतेर मामा शांतादुर्गा चामुंडेश्वरी देवाल गुडगास पोरनु तशी इष्टदेव जावनो श्री लक्ष्मीपते वेंकटरमणाक तशी मालगड तुलान रक्षण करून येईल देव आमगेलो उडलंक उडनरशिमाक परिवार देवाक तशी हांग दिननित्य पूज जावन आराधन घेतालो आशिल्लो आमगेलो घरचो देव जावन लक्ष्मी नरसिंह लक्ष्मीनारायण तशी सर्व देवाक वंदन करून तशी स्वाम्याला चरणकमला वंदन करून आयच्या दिसा आमगेलो व्हडलें भाग्य कित्याक म्हळ्यार मालगड्यान केलेलें पुण्य म्हणत एक सान विशय सांगता म्हगेलो आज नारायण कामत म्हण अन्ना ल्हान तर रांदपो जावं नाशिल्लो रांदपो म्हळ्यार कशें तेदना तिन्नी स्वाम्याला तांणी रांदपाचें केलें सुकतीन स्वाम्याला काळगतीर थंय रांदप केला मागीर सुदीन स्वाम्याक मुलकेंत शिश्य घेतल्या नंतर मागीर तांकां एज जालेलें त्यान कशी म्हळ्यार नारायण अण्णा आनी तूं तुगेलो संवसार पळोवं का म्हणून स्वाम्यान तांकां सांगून पेटयलो ताजे नंतर तांणी हांगा येवन गांवां येवन चेडवां लोटो आशिल्लें तशें जावन तेदन त्या मालगड्यान केलेलो गुरू सेवकी कसो की आज आमगेलें भाग्य आमगेल्या घरांत जाल्यार देवाल सेवकी स्वाम्याल सेवकी चंदायर चलतस तांतूय 94 94 चातुर्मास त्या समयाचेर ताजे फुडें समाजांत विनय कामत कोण म्हूण कोणाकय वतना म्हगेल 94 इस्वेक म्हगेल SLC जाल्लें SLCन तेदन फेल जाल्लो हांव फेल जालें म्हणटाना आमकां तशी मागीर म्हाकाय शिकची नाका म्हूण दिशिल्लें तेदन अण्णान अम्मान बंबई चातुर्मास स्वाम्याले त्या टायमार तशीच स्वर्ण सिंहासन त्या दिवस त्या टायमार स्वर्ण सिंहासन जाल्लेलें तेदन थंय स्वाम्याला आपण वेल्लें अण्णान तेन्ना स्वाम्याला सांगलें अण्णान स्वामी अशें जाल्लें मागीर एक हो कसं म्हणून गोतना खुशालकी कसं म्हणून गोतना गणपत करता स्वामी आमकां भंय करता हें कसं म्हणून गोतना हो कॉलेजांतल्यान येता हांगा गणपती माणे राश येवन बसला फोटू गणपत केला कसं म्हणून आमकां गोतना स्वामी फोटू भंय करता काय चेडूपण जावनच जिनवा म्हूण निमिल्लें स्वाम्यानी खंय तर सांगलें तागेले पूर्वजन्माच कसं की आसका रे तें आयलां रब्बोचें ना रे तूं आनी मुखारसून करता वचूका तें तुका देव बरें करता म्हूण तशी जाल्लें स्वाम्यान आमी गुरुवार दिवस स्वामी बंबईतल्यान भायर सरचे तेदन स्वाम्यान एक उतर भाय आमी वृंदावना पुजे येताच ताजे खातीर भायच्या दिसाक वृंदावना प्रसाद घेवचा ताण येवकार रे म्हणून सांगलें स्वाम्यान आमी तेदन पुरा प्रोग्राम कॅन्सल आमी सकाळीची निर्माल जाल्या नंतर आमी थंय वृंदावना पुजेचें केलेलें तेदन स्वाम्यान त्या वृंदावना येद्राक माधवेन स्वाम्याल वृंदावन ताजे येद्राक गेरे मुखारीक देव तुका कलाकार म्हणून घेता बरें करता रे मुखार शिरे म्हणून तेदन एक प्रसाद दिल्लेलो ताजे नंतर म्हगेलें जिवन हें तो एक एक चेंजीस जाले ताजे नंतर हांगा उडपा गांवां समाजांत विनय कामत कोण म्हणून त्या देवाल अनुग्रह स्वाम्याला आशिर्वाद ताजे निमित्त एक वृद्धी जाल्लें तेदन हांव करता आनी एक 25 गणपती सुरवेर 1 गणपती मागीर होगूर 25 गणपती जाल्ले मागीर 40 अशें चडत अड्डेशे गणपती येवन देवा आजी काही सेव करून घेतस तें म्हगेलें जीवन एक व्हडलें भाग्य म्हणत तशीच 94 चातुर्मास जाल्ले स्वामी मागीर हरिद्वारा चमकेले तेदन व्हडलें सौभाग्य आमगेलें कसं म्हळ्यार हरिद्वारा कोटी गायत्री यज्ञ तेदन सुरवेर कशी म्हळ्यार आमगेलें शिवान भटमामस ताण सुरवेर येवन लागिल्लो बच्चा रे हरिद्वार पळयन नवा बच्चा मिगेलो तो वच्चा म्हणून जाल्लें तशी मागीर घरांत सुरवेर समाधान आशिल्लें अण्णाले अम्माले नाका रे एकलोची तितली दूर हरिद्वार म्हळ्यार तें म्हणलें तूं हांगा आसचें आमी येद्दळ थंय दूर वचून आनी गोतना खंय वच्चें असलें आनू अम्मा पुरो ओटू जावन वच्चें आशिल्लें तरी मागीर एक नमुने म्हाका वचका म्हणून मस्त एक नमुने हट अशें जालें बेजारशें जालें अण्णा नाका म्हणून तो बसलो तेदन आनी एकलें मिगेल जीवन हें तूं अवसूल स्थानार आशिल्ली आनी एक तिगेल उडगास काण जाल्यार राजी समजायना मिगेल मान तूं अंबलपाडी रत्नाकर नायक आनी तागेले बायल कुसुमा याने राधिका रत्नाकर नायक तीन एक उत्तर आमगेल्या अण्णाले आनी अम्माले म्हळेलें पळय ताण वचका ताका सोडी कित्याक तो हरिद्वारान ज्ञान दितालो देव तो मात्र थंय गेल्यार भोंवच्या म्हूण वचूं नाका ज्ञान दी म्हूण मागू का थंय वचून तें तुगेल मात ते देवा पांय म्हूण लावका आनी म्हाका ज्ञान दी म्हूण का म्हूण तेका बदय तशी जाल्लें आमी वटू चमकेले आमगेलें आनी एक भाग्य आमी त्या ग्रुपा वटू चमकेले वय तेदन आमगे लिडर जावन मेळ्ळेलो आमकां राम भट मामूच तेदन तुल्यान आमगेले राम भट मामाले आमगेले पुरो ओडनाट जाल्ले तेदन तशीच आमी 11 तारीख 95 11 ಜನವರಿ 11 1995 11 ಗಂಟೆಗೆ ते आमगेले ते एक मेळ्ळें येयलें तशें आमी वट्ट जावन हरिद्वारा चमकले हरिद्वारा गेले नंतर थंय तशीच आमकां स्वाम्यान त्या दिवस आमी सकाळी पावले
सकाळी पावल नंतर वगवगे आम्ही गंगे नावून मागीर मुद्रधारणे रबले मुद्रधारणे वतना सुरवेर स्वाम्याने सुडार बाबा तू कशी येयलो कोणा लोटा येईल रे म्हणून स्वाम्याक आश्चर्य तू एकलो येयलो कोणा लोटा येईल म्हणत तांणी तितले मोग दवरलेले तितले दूर तुला नायला कोणा लोटा येयलो जागृत आहे म्हणून सांग मागीर स्वाम्याने सांगितलं एक उत्तर मिगेल भावेन कसं उत्तर सांगला तेच उत्तर स्वाम्याला तोंडार तुला नायल्या बरं व ज्ञान दिताल देव हंगे ते देवाला मागो का म्हाका ज्ञान दी म्हणून मागो का आणि हंग गायत्री हवन जाता त्या हवन जाता तुझे कितली जप करू जाता ते जप करी ताजे निमित्त ज्ञान वाढता मुखार अभिवृद्धी जाता म्हणून तशी जाल्या देवा दयेन आजी आमकां देवान आमची समाजांचे एक स्थान मान दिल्लें जिवनांत मस्त कश्ट येवन आसच्या पुरो मात तरी देवान आमकां सोण घालली देवालो अनुग्रह स्वाम्यालो आशिर्वादान आज आमी समाजांत एक राबले तांतूय मिगेल अन्नाक सुरवेरचे पण ओपन हार्ट सर्जरी जाल्लेले तेन्ना हांव 4.5 वर्सां म्हाका त्या समयाचेर उडपान तूं स्वाम्याल चातुर्मास स्वाम्या अन्नाक ऑपरेशन थिएटरा वतानाच स्वाम्याल हांगतुल्यान प्रसाद आयलो मंत्राक्षत ते प्रसाद घेवन आनी ऑपरेशनाचें मुखालो देवान आरोग्य खोन आपूण हाडलें तें एक भाग्य म्हणत ताजे नंतर थंय डॉक्टरान दिल्लेले 10 वर्स मात्र टायम 10 वर्स नंतर वापस आमी कोरका जाता मागीर कसं म्हणून सांगू जायना म्हणून तशी तेजी प्रति वर्स वचचें टेस्ट करचें येवचें टेस्ट करचें येवचें 10 वर्स नंतर डॉक्टर म्हणाले आमी दिलेले तुका 10 वर्स टायम घे तेद्दान वॉल फिक्स केलेले कशें आशिल्ले तशी आसा त्या निमित्त कांय येना हें तुमगेले देवान की कशें की तुमी नमून आयिल्ली शक्ती तुमकां राखतस तशी मुखार वचा तशी देहा जागृत करून मुखार शिया म्हणलें जाल्लें ते जावन 35 वर्सां नंतर आर्थ 4 वर्सां फुडें 2017 वपास अन्नाक ते म्हळ्यार तेद्दान बसकर येयले ते वॉल वायट जाल्लें रबलें वपास करता म्हणलें आमी देवा हांगा डॉक्टरान एज जाल्ला न्हय कश्ट आसा तुमी आलोचन करा कित्याक म्हळ्यार 4 ब्लॉक जाला ते मागीर 80% ब्लॉक आनी ते फुडें बसकर येयले वॉल्व हातूंतल्यान ब्लिडींग भायर येतास आनी तागेले एज जाल्ले निमित्त तेन्ना 75 वर्स एज जाल्ले निमित्त ते जाता की ना तुमी सम उरलो न्हू पुरा तयार करा तुमी कशें म्हूण पळया म्हूण मात्र हांगा तसो डॉक्टर ना आशिल्लो हांगा मणिपालांत तुमी दुसरे कडेन पळोवका जाता म्हणटाना आमकां एक नवने भंय केल्ले देवा कसो जाला बा मागीर आमी तशी कसो आसल्यार आमकां देव आमकां मालगड तुल्यान आमगेल्या घरांत कसो कार्यक्रम आसल्यार आमी मुल्की देवा नमून आयला कसो आसल्यार देवा तागेल्या नड्यार वचून मागचो थंय आमकां कसो आज्ञा जाता मुखार शी म्हळ्यार मागीर मागशी पळोवचें क्रमू ना कित्याक आमगेले माथ्यार एक हात आसा ताजे निमित्त तागेले वयर धैर्यारी आमी चमकले तेन्ना डॉक्टर एन्ना राव मामा आमी विसरूं ना एन्ना राव मामानी कवतर म्हळें मणिपाला नखरे आमगेले जन वासदेव पळय म्हूण कोडयाळा करया म्हूण आमी कोडयाळा चमकले तांणी उल्लोस करून जाल्ले आमगेले तेव्हाय एक भाग्य व्हडलो भाग्य त्या समयाचेर स्वाम्याल चातुर्मास कोंचाडींत तेदना तशी अन्नाक पांय ऑपरेशन म्हणटाना कोंचाडी चमकलो एक दिवसा फुडें वचून स्वाम्याला सांगलें स्वामी अशेंच जाल्ला पांयचे दिसा ऑपरेशना तयार करतात हांव अन्नाल नांवार एक पवमान सेव बांदता आशिर्वाद कोरका तितलेच आनी हांव कशें उलयलें स्वामी जायत रे म्हूण हिरदोस अन्नाक ऑपरेशन थिएटरा सोडलें आनी ऑपरेशन थिएटरा चमकलो अम्मा निमगेली येता गो आमी गेलो ना तूं बस रे हांव हांगा बसता म्हणून आमी चमकली थंय वचून स्वाम्याले म्हाका दनपारा पूज जाल्या स्वाम्यान पळयलें यो रे म्हणलें सुरवेर आनी वपास तांणी मागून ते मूल प्रसाद आशिल्ले तांगेले इतले गंदा गुळी हे काडलें मागून घे रे हें बरें जाता रे कांय भिवू नाका चंदायर जाता आरोग्यवंत जाता वैद्य कशी म्हणटा तशी चलोवन घेतल्यार सय कांय जायना म्हूण ते प्रसाद दिलो ताजे नंतर वपास आयच्या दिसाक आनू आमगेलो पुरा आमगेलो संवसार भर न्हू आस देवान कसले उणेपण करणी तांतूय आमकां पादुके आमगेलो व्हडले सौभाग्य म्हणत आमकां एक आश आशिल्लें एक स्वाम्यालें चरण पादुका आमकां एक केन्नाय एक स्वाम्याल चरणा पूण भाग्य जावका म्हूण मस्त वर्सुल्यान आमी ताजे विशयार आमी आलोचन करता आशिल्ले एक आश आशिल्ले आमगेलो आनी एक व्यक्ती आसा मुल्कीच कीर्तशेश आमगेलो भास्कर भटमाम आमकां आनी मुल्की देवाक एक लाग्गी केल्लेले वय म्हणून जाल्यार आमगेले चंप्या घरचे भास्कर भटमाम आजिकय तांगेले ऋण आमी केन्नाय विसरूं ना तांगेल्या आशिर्वादा निमित्त तांणी एक आमकां देवालय व्हरून
देवा आमगेल कसं की संसार बुडची समयाचेरी देवाला होन रब्बोन देवांक बरी कर का म्हणून मगील तेदाना देवान आमकां हात धरलेलो आसा. स्वामी कितली की वर्सां नंतर हरिद्वारांतल्यान कुंदापुरा आयले, कुंदापुरांतल्यान उडपा आयले. त्या दिवस आमगेल व्हडली भाग्य म्हळ्यार भुवनेंद्र स्वाम्याल पुण्यतिथी. तशी वपास आमगेल रामभट मामाल वटू आमगेल गिंडी नर्तना कार्यक्रम आशिल्लो. ते आमकां खंय गेल्यार आमके 3 जण पुरांत वट्ट मेळ्ळे. आमगेल सौभाग्य आमकां देवान वट्ट केलेलो. खोटी गायत्री वेळार रामभट मामाल वट्ट उजाल्ले. हे आतां आमकां पादूक मेळचे समयाचेर रामभट मामाल ते दिवस गिंडी नर्तना कार्यक्रम अशी भास्कर भट मामा आनी आमगेल संसार पुरा जण वट्ट मेळून आमी स्वाम्याला वतना स्वाम्यान आमी सांगता मात्र आशिल्ले. भास्कर भट मामान कशें की सांगू स्वामी अशी अशी म्हूण स्वाम्यान कसं मागशी मुखार आमगेल दिता रे आमी म्हळेलें. तें आमगेल व्हडली भाग्य मेळ्ळें. तशी मागीर आमी मुखार आमी कार्कळा वता. कार्कळा येया म्हणून जालें. आमी कार्कळा चमकले. कार्कळा कॅम्प जावन स्वामी कार्कळांतल्यान बंटवाळा वचचे दिवस तो. त्या समयाचेर तेदान आमगेल आनी एक व्हडली भाग्य म्हळ्यार आमगेल देवेश्वर मामूय आशिल्लो. ते पुरा वट्ट मेळ्ळे. आसरे तुगेले व्हडली भाग्य रे भर जात्रा कांय भिवू नाका म्हणलें. तेदान स्वाम्यान तांगेल पादूक आमकां दिलेले. तेदान आमी माथ्यार दवरून थंयच्यान आयिले. आयच्या दिसाक आमगेल घरां आसून तेदान आमी फुडली घरांत आशिल्ले. तेदान जाल्यार आमी देवाला मागिले एक आमगेले म्हूण घर जावका देवा. आनी आमकां न्हिदोच्या कूड सांज जाल्यार रडना देवा कूड होड जावका. आनी आमगेलांक चवथ आस आस म्हूण आमी मस्त कडेन पुरा सोद दिले. जाय न्ही लास्ट आमी मुलके निमगेलो. स्वाम्याला काय निमगेला येवची काला रेत्र कांय भिवू नाका तुमी कसल मना दवरलें ते घट्ट दृढ दवरा म्हूण. मागीर मना एक आमी सांगून घेतिल्लें आतां कोणेय मुखारसून येना जाल्यार आमी येवन देवा आमगेले म्हूण एक घर जावं दो. आमी चवथ आमी मुखार शितात पळोवया जावं तशी जाता म्हूण. स्वाम्याला आशिर्वादूय मेळ्ळो. मुलकी देवाला अनुग्रहय मेळ्ळे. तशी जावन आमगेलांक चवथ वरेन जालें. तशी त्या चवथ जाले नंतर एक 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 जावन आयची ते आतां आमगेले मालगडांतल्यान देव आशिल्ली देवा देवीले आराधन म्हूण आमी दिव्या रुपार करता आशिल्ले. आजी 2 वर्सां जाले. आतां ह्या परा नवरात्री 3 वर्स देवा कलशांत आव्हान करून 9 दिवस त्रिकाल पुजा सकाळ निर्माल्य दनपारा पूजा रात्री पूजा ती करून घेतस. तशी एक नाही आमगेले जिवन मस्त रुपार देवान करून दिला. ते आमगे कसं ते सांगच्या जायना आमकां. हे नमुने देवाला अनुग्रह स्वाम्याला आशिर्वाद आमकां केन्नाय असो आमकां म्हूण न्ही आमगेले सगळे घरचे सगळ्या जणांक देवान तशी स्वाम्याला आशिर्वाद सर्व आमगेले वयर आसून देवान रक्षण करता म्हणून इतलेय मागचें. प्रीतोस्तु कृष्ण प्रभू. महाभारतांत एक कडेन रामायणांत येता सुग्रीवाक रामाल अनुग्रह केन्नाय जायनाशिल्लो. जर हनुमंत मेळ्ळी जाल्यार हनुमंतान मेळ्ळे निमित्त ताका रामाले सानिध्य मेळ्ळें. रामाल सेव करूं मेळ्ळो. तागेलो उद्धार जालो. आतां हनुमंत म्हळ्यार साक्षात वायू म्हळ्यार गुरू आमगेले मध्वाचार्य. त्यांचे संप्रदायान तांगेलेय प्रतिबिंब म्हळ्यार आमगेले स्वामी. आमगेले जिवनान जाल्यार तशीच आमी सुग्रीवात आसले आनी देव प्रभू रामचंद्र. आमकां हें सेव करूंक केन्नाय मेळना आशिल्लें. जर आमी त्या वेळार स्वाम्यान अनुग्रहा पात्र जायत जाल्यार त्या स्वाम्याल अनुग्रहा पात्र जाल्ले त्या कारणान आज आमी देवाल इतले जाल्यार एक सान रुपार की सेव करूं आमकां देवान अवकाश केला. स्वाम्यान अवकाश केला. स्वाम्याला आनी म्हगेल वैयक्तीक जिवनांत म्हणजे जाल्यार भारी एक अल्पकाळा भेटी. चड आमकां तांगेले लग्गी वच्चा जाय न्ही म्हळ्यार सान आसतना अम्मा लोटू की शिकवण की अशी तशी म्हणून अन्ना लोट चड भायर वच्चा जाय न्ही. स्वाम्याल सांगत्य मेळणे आसता जाल्यार तत्तवड अल्पकाळा जाल्यार अल्पकाळ लागीं स्वाम्यान उडपा येयलें तांणी की मंगळुरा की अल्पकाळा गेला कसन त्या भेटी मेळ्ळे की ताजे प्रभाव महत्व जावन मेळ्ळेलो आसा. सान आसता उडगा आसस अन्ना लोटू एक संदी करचे एक विशीं की एक नाम गावन की उपनयन जायन जाल्यार अन्नान व्हरचें आशिल्लें. मंगळुरांत एक व्हड कार्यक्रम जाल्ले तेन्ना अन्नान व्हरचें आशिल्लें. तेन्ना स्वाम्यान पळोवन हो संदी करतलो हो चल्लो म्हूण भारी एक खुशीर म्हळ्यार नाम आनी घाल नाशिल्लें तशी एक भारी एक खुशीर म्हण. तेन्ना त्या स्वाम्यान एक खुशीर तें हस्त म्हणलेलें एक तोंड तें जन्म पर्यंत खंयचेय रितीन विसरच्या साध्य ना. तांतुळ्यांक कसं म्हळ्यार आमकां एक प्रेरणा स्वाम्या खूश जाता
स्वामी खुश जावचे विंगड नाही, देवा खुश जावचे विंगड नाही. तशें जावन संजयनी कोरका, चंदुकोन कोरका खंय एक मुजगेर जावचा ना देवालंत. स्वामी प्रीती जाव तस चोलका म्हणल्यार एक प्रेरणा तांगेल मंदस्मितान जाल्यार आमकां मेळटा तशी. तसले एक प्रभावशाली व्यक्तित्व सुदीन स्वामेल जावन आशिल्लें. सुदीन स्वामेल नंतर तांगेले प्रतिबिंब रूपी सैमीन स्वामी. मस्तकाला आतां अन्नानय म्हणला तेन्ना सुदीन स्वामेल अनुग्रह प्रसाद मेळ्ळ्या ताका आज आरोग्य जावन आयलो. दोनी वेळा ऑपरेशना वेळा सैमीन स्वामेल अनुग्रह तंजलरी तशी मिगेल अन्नान वचून भारी एक भंयार की बेजारेर की मागताना स्वामी मिगेला बापसो ऑपरेशन जाता डॉक्टरान अशेंच सांगला प्राय जाल्ला म्हणटा तांणी जाल्यार भारी एक ते आमगेल मनोभाव अर्थ कोरून एक प्रसाद दिवचे म्हणटा पळय यो तशी भिव नाका रे वेदव्यास जाता म्हूण मूल प्रसाद की हाणू प्रितीर दिल्लेलो आसा. आमी ते कृपा पात्र जाल्लेलो आसा. तांगे विशयार म्हणचे जाल्यार समय पावना. व्हड एक ते सागरांत एक सान थेंब म्हणला वरी आमगेल पुरा जनाल उत्तर. अशें आसतना स्वाम्याले एक सेव करतसल भाग्य आमगेल जिवनेन प्राप्त जाल्लें. मुख्य जावन ते कसं म्हणटा आमगेले आज्यान केल्लें अन्नान केल्लें आमकां एक व्हड भाग्य जाल्लें आमगेल पिळगेक. तशी करूं मेळ्ळा. हें सेवा सदां तशी चलची तशी जावं आमकां न्हय आमगेल घराणेक तशें आमगेल समाजाक स्वामेल असो देवाल असो विशेष एक सेव करतसल भाग्य प्रितीन भक्तीन करतशें भाग्य. आनी मुख्य जावन सुदीन स्वामेला तुला आमी एक शिकूका म्हळ्यार तांगेल मुग्धत वेदव्यासाले जरा बैसल्यार सई त्या वेदव्यासा पूज करताना असो तांगेल सेव करताना असो एक मुग्धत वेदव्यासाले उलयता करचे. ते अलंकार केल्यार तशें वेदव्यास कशें चंद जाता की तांगेल तोंडार हांसूय तितले चंद स्वाम्याल. तसले एक मुग्धत आमकां सगळ्यांक मेळ्ळो म्हणटची कृष्णार्पण.